जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात कुठून होते बघू शकता। मी आता हनुमान पेठेमध्ये आहे, थोडंसं काम होतं आणि जवळपास दुपारचे 3 वाजत आहेत। तर मला आज लंच करण्यासाठी काहीतरी बघायचं आहे, तर बघूया आपण पेठेमधलं सर्व काम झालं। मला अजून जुना मोंढा येथे जायचं आहे, तिकडंच जाऊया आणि तिकडं आपल्याला काय खायचं काय नाही असंच कंटिन्यू करा, बघूया आपण जाऊया तिकडं। तर हे जे पुढे दिसते मित्रांनो, हे आपलं जुना मोंढ्यामधलं टावर आणि हे फ्रूटचे गाड्या इथंच आहे बघा। हे रणवीर चाट भंडार, इथं बघा काय काय भेटते, समोसा चाट, कचोरी चाट, पापड चाट, भेळपुरी सर्व आहे मस्त असं। आता आपण हे आपले चाचा आहेत, नमस्ते चाचा, क्या बोलते। आता चाचापाशी आलो आपण, पद्धतशीर एक छान असं, मला इथं पापड भेळ खूप आवडते। सेटअप किती छान आहे बघा मित्रांनो, रगडा आहे इकडं, मग त्याच्यानंतर समोसा, कचोरी, पापड। तर मी चाचाला असं मस्त रगडा बनवायला आणि एक किंवा पापड चाट बनवूया आपण आज। तर मी सांगतो काकाला, तो चाचा हमें आज मस्त पापड़ की चाट बना के खिलाओ। चलो बनाएंगे अपन फटाफट।
काहीच तुम्ही बघू शकता आता मस्त आपली पापड भेळ तयार झाली आणि कांदा कोथिंबीर आणि त्यानंतर दही टाकून मस्त अशी गार्निश केलेली आहे। आणि बघा इकडे अजून बरेचसे पदार्थ भेटतात, चला मी याचा टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे काय नाही। तर आता आपला मस्त असा पापड भेळ तयार झालेली आहे, मी टेस्ट करून सांगतो कसं आहे काय नाही। एकदम अशी झटपटीत आणि बढिया झालेली आहे। अरे बघा अप्रतिम बनली आहे मित्रांनो। इकडं समोसा कचोरी पापड वगैरे सर्व भेटते आणि मी लोकेशन दाखवतो। हे आपलं जे टावर आहे टावर पाशीच दुकान आहे, दुकान वगैरे सर्व दाखवलंय, तुम्ही बघितलं कसं आहे। अप्रतिम टेस्ट आहे मित्रांनो। चला मी आता हे फटाफट फिनिश करून घेतो। फायनली गाईज तुम्ही बघितलं आता मस्त आपली अशी पापड चाट वगैरे खाणं झाली आहे आणि ह्या पापड चाट बद्दल तुम्हाला जे काही म्हणजे असं हवे डिटेल वगैरे पूर्ण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, कुठं आहे काय नाही लोकेशन काय आणि किती रुपयाला पडली आपल्याला। आवर्जून तुम्ही देखील इथे या रणवीर चाटवर आणि आवर्जून पापड भेळ ट्राय करा। नांदेडमध्ये खूप फेमस होती मित्रांनो, कारण मी लहानपणापासून खात आलेलो आहे, अप्रतिम असा टेस्ट आहे। तर चला आजचा हा पण ब्लॉग मी इथेच एंड करतो, तुम्हाला कसा वाटला काय नाही आवर्जून कमेंट करून सांगा। छान छान असे सिरीज बघत राहा, लवकरच भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र।